देशामध्ये कम्युनल सिव्हिल कोड ऐवजी एकच सेक्युलर सिव्हिल कोड असावं, पंतप्रधान नरेंद्र मोदींची अपेक्षा. सिव्हिल कोडवर देशभर चर्चा व्हावी असं लाल किल्ल्यावरून आवाहन. देशातील 140 कोटी लोकांनी संकल्प केला तर 2047 पर्यंत विकसित राष्ट्राचं लक्ष्य पूर्ण करू शकतो. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. वैद्यकीय क्षेत्रात महाविद्यालयांमधून येत्या 5 वर्षात 75,000 नव्या जागा निर्माण करणार. पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा. बांगलादेशमध्ये लवकरच स्थिती सुधारेल अशी अपेक्षा. बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक सुरक्षित राहावेत. लाल किल्ल्यावरनं मोदींकडून बांगलादेश समस्येचा उल्लेख. अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण. नागपुरातल्या संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण. बांगलादेशमधल्या हिंसाचाराचा हिंदूंना त्रास होतोय, भागवतांनी व्यक्त केली चिंता. बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी तिरंगा फडकावला. खासदार संजय राऊतांचा टोला. सेक्युलर सिव्हिल कोड सारखा निर्णय देशाच्या शांतता आणि सुव्यवस्थेला परवडणारा नाही, राऊतांची टीका. नागपूर गोवा शक्तीपीठ मार्गाला माझा स्पष्ट विरोध. अजित पवार अर्थमंत्री असेपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरात ध्वजारोहण केल्यानंतर दिली ग्वाही. ₹1,500 देऊन सरकारनं बहीण भावाच्या नात्याचा व्यवहार केला. सुप्रिया सुळेंची लाडकी बहीण योजनेवरून टीका. भाजपच्या 2 आमदारांच्या पोटातलं ओठावर आलं अशीही केली टीका. ऐन स्वातंत्र्यदिनी पुणतांब्यात रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन. थांबा बंद केल्यामुळे गावकऱ्यांनी केलं रेल रोको आंदोलन. स्वातंत्र्यानंतर 56 वर्ष ज्यांनी झेंडा फडकवला नाही असे लोक आता नेतृत्व करताय. संजय राऊतांची टीका. मंत्रिमंडळातले वाद खरे असून मंत्र्यांमध्ये गँगवॉर पेटलंय अशीही टीका. पुण्यामध्ये ड्रग्ज सेवन करणाऱ्या 119 जणांची यादी पुणे पोलिसांकडून तयार. तस्करांनंतर आता सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर. राज्याची वित्तीय तूट 2 लाख कोटींवर तर राजकोषीय तूट 5%. वित्त विभागाकडून सरकारला सावधगिरीचा इशारा. अटल सेतूवरच्या जोड रस्त्याला तडे गेल्याप्रकरणी कंत्राटदारावर आता कारवाईचा बडगा. जोड रस्त्याला तडे गेल्याप्रकरणी 1 कोटी रुपयांचा दंड. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भक्तांना यंदाही टोलमाफी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. तर पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचंही केलं आवाहन. ईडीच्या संचालकपदी राहुल नवीन यांची नियुक्ती. 2 वर्षांच्या कालावधीसाठी नवीन यांची नियुक्ती केल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.